तर मित्रांनो, आपण आज आलो आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवलला. काळा घोडा आर्ट फेस्टिवल 31 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत आहे. आपण CSTला उतरून सरळ चालत 10 मिनिटांवर चालत तुम्ही येऊ शकता काळा घोडा आर्ट फेस्टिवलला. हा एंट्रन्स आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा आणि हा काळा घोडा. काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये आपण आताच एंटर केलेलं आहे. गेट हा मिल्टनच्या बॉटलपासून बनवलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, बॅग्स आहेत, हँडक्राफ्टेड. इथे छोटे छोटे स्टॉल आहेत. मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स, मुंबईचं आणि फिल्म इंडस्ट्रीचं एक अटूट नातं एक उदाहरण. मुंबई पण ही गोष्ट सगळ्यांनाच आठवत असेल. काटकोन, त्रिकोण, कॅमलनचा जॉमेट्री बॉक्स, अर्धवर्तुळ पण आहे इथे. 90s किड्ससाठी भूमिती, पट्टी, अर्धवर्तुळ, काटकोन, त्रिकोण, कर्कटक आणि हा आपण शाळेत असताना बँचची वाट लावायचो या कर्कटकाने याची. एक सगळ्यात आयकॉनिक अशी आपली आठवण कालीपिली. कालीपिली आपल्यासाठी एक खास आकर्षण. कोकणी माणूस सगळीकडे भेटता. भावकी या सगळी भावकी मालवणी माणसाची. काळा घोडा फेस्टिवल आणि कोकणी माणूस सर्वित्र. काळा घोडा आर्ट फेस्टिवल मधला तर घोडे कॉमन आहे.
लालबागच्या राजापासून मातारीच्या बुटापासून ते पूर्ण मुंबईपर्यंत सगळ्या गोष्टींचं 3D मॉडेल बनवलेलं आहे. सर्व स्टेशनची नावं पण लिहिलेली आहेत. सीलिंग पण आहे. मुंबईचा डब्बावाला खास प्रक्षेपण आहे. एक मस्तपैकी आपण 3D मॉडेल सगळ्यांचे बघितलेले आहे. मुंबई मेरी जान. असं मुंबईमध्ये प्रमुख गोष्टी आहे ते बाबासाहेबांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते लालबागच्या राजापर्यंत सर्व गोष्टी त्या 3D मॉडेल्स इथे उपलब्ध आहे. काळाघोडा फेस्टिवलला मी सर्व कॅप्चर केलेले आहेत. तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये नक्की दिसतील. एक मिल्टनची बॉटल दाखवलेली आहे आणि एक मिल्टनचं स्लीपर आहे. त्याच्यावर लिहिलं आहे मुंबई मेरी जान. इथे आपण काही भगवद्गीतेमधले श्लोक बघत आहोत. इकडे पूर्ण चक्र दाखवलेलं आहे. श्रीकृष्ण स्वारींपासून श्रीरामांपासून आणि श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला कसं योगदान दिलेलं, कशी त्यांना माहिती सांगितलेली ते भगवद्गीतेमध्ये ते सर्व सांगितलेलं आहे. इकडे कर्मा म्हणून इथे थीम आहे. इथे एक बॉटल रिसायकलपासून एक मासा तयार केलेला आहे. सेट आहे तो फेरीमधूनच ढापलेला असं वाटतं आपल्याला. सगळ्यात जास्त यासाठीच गर्दी आहे, PCOसाठी आणि फोटो काढण्यासाठी. किड्सच्या इथे आठवणी दिखवलेल्या आहेत. सापशिडीपासून विटीदांडूपासून ते कॅरमपर्यंत सर्व दाखवलेलं आहे. इकडे बॅट पण दाखवलेली आहे, विटीदांडू आणि तिथे पबजी दाखवलेलं आहे. iPhone 17 प्रोचं मॉडेल पण ठेवलेलं. आपण एक केलेलं प्रोजेक्ट आहे इन्स्टॉलेशन वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्टतर्फे साय मुंबई. आपण त्याच्यामध्ये 3 ट्रेन्स दाखवले आहेत, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर.
पास्टमध्ये जी गोष्ट आपण होऊन गेली मतलब आपण ती हेडलाईन आहे कल आज और कल मतलब जी गोष्ट कल मतलब जी गोष्ट विट्टू दांडू जसं काही जी झालेली गोष्ट विट्टू दांडू टायर्स डाईस वगैरे प्लेइंग कार्ड्स मार्बल्स असे आपण अगोदर खेळायचो पण आता ते शिफ्ट होऊन आणि मोबाईलमध्ये प्रेझेंटमध्ये आता ते मोबाईलवरती झाले जसं काय आता बघूया प्लेइंग कार्ड्स आहेत आता कोणताही तुम्ही ॲप डाउनलोड केला प्लेइंग कार्डचं तुम्हाला उपलब्ध होऊन जातं कॅरम बोर्ड आहे कॅरम बोर्ड तुम्हाला उपलब्ध होऊन जातो मोबाईलवरती तसं आता ते शिफ्ट होऊन आणि मोबाईलवरती झालं प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोबाईलवरती उपलब्ध होते पण आपण जे प्रॅक्टिकली खेळायचो जे फील असायचा तो नाही त्याच्यामध्ये आता ती शिफ्ट होऊन मोबाईलवरून शिफ्ट होऊन आणि VR वरती शिफ्ट होणार म्हणजे व्हर्च्युअल रियालिटीवरती शिफ्ट होणार म्हणजे याच्यामध्ये आपण तीन जनरेशन दाखवले आहेत जी आता जी चालू आहेत ती म्हणजे जी झाली ती आणि आता जी चालू आहेत ती जी चालू होणार आहेत ती बिस्किटसाठी स्वर्ग आहे PUBG गेमपासून ते आत्ता खेळतात पोरं आणि आम्ही पण खेळतो आम्ही पण विटी दांडू आणि कॅरममध्ये जी मजा होती पत्त्यांमध्ये जी मजा होती ती कुठेच नाही आहे इथे बघू शकतो तुम्ही Under the bow. अच्छा लग रहा है वाह हाँ अभी थोड़ा सा लग रहा हाय बोल Hi, look at my artwork. It's not Oppo. इकडे लहान पोरं चित्र काढत आहेत काळागोडा आर्ट फेस्टिवल माझ्या पाठी दाखवल्याप्रमाणे पंचतत्व आहेत त्यांचे स्वरूप बनवलेलं आहे काळागोडा फेस्टिवल आत्ताच मी बघितलेलं आहे पूर्ण कन्सेप्ट चांगली आहे यावर्षी पण थोडेसे जे आर्ट्स असतात ते कमी आहेत 31 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10पर्यंत चालू असतं इथे काळागोडा आर्ट फेस्टिवलला तुम्ही पण या मजा करा काळागोडा फेस्टिवलला थँक्यू